मालक, ओ मालक, काय झाली का नाही झोप? काल रातच्याला काय काय झालंय माहिती आहे ना? काय झालंय? काय भलत सलत झालं नाही ना? भलत सलत? अरे बाबा लई भलत सलत म्हण. दोस्तीचं प्रेम म्हणून तुला काल इथं रातच्याला राहा म्हणून सांगितलं, पण तू तर काय बाबा फास्टच निघालास की पुढं. पण चालतंय मला, काय हरकत नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. ते तसलं काय नाही आपल्यामध्ये. तुम्ही दोस्त आहे माझं, दुसरं काय नाही. का नाही? का नाही म्हणजे अहो लगीन झालंय माझं. नक्क त्या माणसाबरोबर अजून माझा काडीमोड झाला नाही. आणि तसलं काय बी मी करणार नाही, गॅरंटी आहे मला. बाजूला जाऊ दे मला. हा नाही काय काल रातच्याला जे काय झालं त्याचं काय? काय झालं काल रातच्याला? अहो सांगा की काय झालंय? काय चुकीचं केलं नाही ना मी? अहो बोला की काय तर. काल रातच्याला तू या कोपऱ्याला झोपला होता आणि मी त्या कोपऱ्याला झोपलो होतो. झोपल्या झोपल्या तू लगेच बोलायला लागला. झालं. बरं मला एक सांगा, तो श्रीहरी कुठे आहे? बरकत दादा त्या श्रीहरीला काल त्याच्या घराकडे घेऊन गेलाय. काल रातच्याला त्याचा खूनच करू वाटत होतं मला. नाही नाही, समजात पहिलं की नाही आपण त्याला पोलिसाच्या ताब्यात दिलं पाहिजे. त्याच पोलिसांनी इकडे धाडलंय त्याला. पोलिसांनी काहीतरी करण्याआधी आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे मालक. त्याची भामटेगिरी पुराव्या सकट पोलिसांना दावली तरच आपली सुटका होणार. ठीक आहे, मी बघतो त्याचं काय करायचं ते. आणि ते नाही मालक, ते तुम्ही पुण्यांदा कवा राहायला याल इकडे? म्हणजे आपलं दोस्तीचं प्रेम पुढं गेलं तरी माझी काय हरकत नाही काय? श्रीहरी होय रे तू? श्रीहरी नाव कोणी ठेवलं तुझं? अरे श्रीहरी नावाला कलंक तू कलंक. सोडणार नाही तुला. मला सोडणार नाहीस? अरे त्यासाठी तू जित्ता राहायला पाहिजेस. माझ्या वहिनीला मारायचा प्रयत्न करतोस, तिच्यावर वाईट डोळा ठेवतेस. तुझं डोळच करतो. तू गेलास कामात आता? अरे कामात ना तर तू जाणार आहेस जर कुणासाठी काम करतोस हे सांगितलं नाहीस तर. हे बघ, राणा संघ गाठ पडले एवढं लक्षात ठेव. तेव्हा गपगुमान सांग कुणासाठी काम करतोस ते. काय सांग लवकर. सांग म्हणते ना. सांग 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 लवकर. हे श्रीहरीला बोलतं करणं एवढं सोपं नाही चिलटा. होय काय? राणा जेव्हा तुला उलटा करून बांधेल का नाही तेव्हा असं बोलून जाऊ. हो कुणाच्या सांगण्यावर बोल बोल लवकर. राणा राणा शिव इथं कुणाच्या सांगण्यावर आलाय हे आपल्याला कळलंच पाहिजे. बघ हे बघे, तुझी माझी दुश्मनी एक कळलंय मला, पण तू त्या जिजाच्या मागं का लागला होतास? तिनं काय बिघडवलंय तुझं? मला मारायचं सोडून तिचा का छळवत करायलायस तू? सांग की. अरे बोल की काय तर लवकर बोल. ए सांग, नाहीतर तुझी हाड खिळखिळी करून टाकीन मी. सांग कुणासाठी काम करायलायस ते सांग. जेव्हा ऐकणार नाही.
मारा ना बघ हे तू जिजावरती हात टाकतो सोय रे तू. अरे तुझी हाडं खळखळ करून टाकीन मी, कळलं काय? अरे हात तोडून टाकीन तुझं मी, कळलं काय? जिजा माझी दोस्त आहे. कोण आहे? माझी दोस्त. तिच्यावरती वाकडा डोळा टाकतोस सोय तू. तिच्यावर वाकडा डोळा टाकतोस, तिला हात लावायला जातोस तू. अरे तुझा तर राणा अरे मरण तू. अरे सोड 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 राणा मरण. अरे सोड की मरण की तू. बरकत या समजा मग कोण आहे की नाही हे आपल्याला हुडकून काढायला पाहिजे बघ. अरे ते हुडकून काढूया की याला इथंच बांधून घालूया. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत इथं सोडायचं नाही. कधी ना कधी तर बोलणच की. पण ह्यो तोंड उघडणं झालंय की. बरकत पण कोण असेल या समजा मग? तुम्ही वय आम्ही आणि कडक चहा. आज आमसनी एकदम गरमागरम कडक चहा प्यायचा. नाही ना ग, तुमची जीभ पोळली तर मला नाही तसला ताप व्हायचा. मी गार करून देते, थांबा. सांगितलं ना व, आज आमसनी कडक चहा प्यायची हुक्की आल्या. आणि इकडे चल. पोळली नाही ना व? नाही ग, वाचली. बरं ते नाही काय साहेब, आज एकदम कडक चहा प्यायची हुक्की कशी काय आली हो तुम्हासनी? आमचं प्लॅनिंग एकदम कडक झालंय. पप्प्यानं आणि बापूने एकदम कडक अंमलबजावणी केली. रातच्याला त्या श्रीहरीनं जिजाची कडक वाट लावली असणार. तेव्हा आमासनी कडक गुड न्यूज ऐकायची, म्हणून ह्यो कडक चहा. वाट आहे सवा, एकच नंबर. बरं ताई साहेब, त्या पप्प्याचा काही भरोसा नाही बर का. म्हणजे तुमचं तुमचं प्लॅनिंग का नाही मातीत घालून ये म्हणजे झालं. ढंटाडा बघ गरमागरम चहा. ठेवा ठेवा आई माता उठलाय नुसता. पप्प्या तू एक काम कर, चहा बरोबर का नाही ही गोळी घे. हा म्हणजे तुला बरं वाटेल. आय, 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 आय. बापू डोकं नुसतं गरगर गरगर करायला लागलंय, काय खरं नाही. अरे माझं बी तसंच झालंय, कारण रातच्याला लय जास्त झाली मर्दा. सर्किट गाडीचा फोन आता हे डोसकं उठवणार. अरे घे की मग, काय म्हणते बघ. नाही राहू दे. अरे मी काय बोलणार, तूच बोल. हॅलो पप्प्या, कडक गुड न्यूज कधीच सांगणार आहे आमासनी? आय आय ग तायडे, अगं माझी बायको मला गावात सोडून गेल्या. मी राहतोय आता बापून बरोबर. आता कसली आल्या गुड न्यूज? हे माकड छाप, तसली गुड न्यूज नाही. ती जिजा उलटली का गचकली? श्रीहरीने त्याच्या मुसक्या आवळल्या का? तुला आम्ही मिनिटाला खबर पोचवायला सांगितली होती. चल सांग, खबर सांग. अगं ते काय झालंय, ते श्रीहरीचा फोन लागत नाही आहे, त्यामुळे कसली खबर कळली नाही ग. तुला आम्ही रातच्याला त्या जिजाच्या झोपड्यावर नजर ठेवायला सांगितली होती, गेला नाहीस का तू? वय वय काय झालं, आम्ही तिकडं जायला निघालेलो आणि अगं काय झालं माहितीये काय, ते काय झालं? अरे ते तू मला गाडी चालवायचं ट्रेनिंग देत होतास ना.
थोडं काय ध्यानात नाही माझ्या. हा अगं काय झालं माहितीये काय, तिकडे त्या झोपड्याकडे जायला मी निघालेलो होतो आणि त्या श्रीहरीचा फोन बी आलता आणि मी फोन उचलणार एवढ्यात काय झालं, ते एक झाडाची फांदी माझ्या डोसक्यात पडली आणि मी बेशुद्ध झालो. त्यामुळे काय काय कळना, आता सकाळपासून त्या श्रीहरीचा फोन लावतोय तर श्रीहरी फोन उचलणं झालाय. आता मी काय करणार सांग, डोकं लयच गरगरत होतं ग, म्हणून जरा इथं चहा पीत बसलोय, गोळी खाली आत्ताच. पप्प्या, आम्ही तुझं डोसकं फोडू बरं का. एक काम धड जमत नाही तुला. अगं आता झाडाची फांदी डोसक्यात पडली, निसर्गापुढे कोणाचं काय चालतंय का. आता पहिले एक काम कर, त्या जिजाच्या झोपडीपाशी जा आणि पाळत ठेव. हा आम्ही पोहोचतो तिकडं. आमासने बी फोन आलता रातच्याला श्रीहरीचा, पण आम्ही झोपलो होतो. आता फोन करतोय तर लागत नाही. अरा किती निष्काळजी ग तायडे, फोन येत होता, फोन उचलायला सोडून झोपून राहिलीस होय. फोबाड मीठ आणि पोच मळ्यात. काय भानगड आहे ते कळायला पाहिजे आमासनी. वय वय हा काय रे, काय म्हणली तायडी? काय म्हणत्या. बघा म्हणलं नव्हतं, त्या पप्प्याचा काय बी भरोसा नाही. तू नाट लावणार काळ्या जिभेची माकडीन. जा परसान आमची, जा ग परसान आमची. या, आता कसं लावणार आमच्या विरोधात बोलायचं काय ताई साहेब. काय झालं हिला? अव थंडीनं हुडहुडी भरल्या तिला. थंडी पडल्या नव. चंदे जा आवरून घे, आमासनी जायचंय नव. जा. ते नव एवढ्या सकाळ सकाळी कुठं? गावात समाजसेवेची कामं सुरू करणार आहे, तिकडे जायचं. अगं किती करशील नंदुडे तू. हा मला लय अभिमान वाटते बघ तुझा. तू एक काम कर, आता वहिनी काय गावात नाहीत, तेव्हा आधीचं सगळं विसर आणि परत एकदा राजकारणात येतो. तेव्हा आपल्या घराण्याला राजकारणाचा वारसा आहे, तेव्हा कुणी ना कुणी समाजसेवेची कामं करायलाच पाहिजेत की. तेच करणार आहे आम्ही. बघच तू आम्ही कशी लोकोपयोगी कामं करतो ते. नंदुडे अगं लईच भारी आहेस बघ तू. तू पण. देवा मारुती राया, जिजाची या बामट्याच्यात एकदा सुटका झाली का नाही की मी बला न माझी तालीम बली. नक ते विचार माझ्या मनात बेव देऊ नकस बाबा. कुठे निघालास? काय नाही, मारुती रायाचं दर्शन घेऊन घरला निघालो होतो. तिकडे कुठे गेलतास? तर मी माझ्या मळ्यात बी जायचं नाही काय. अहो काय साहेब, काल रात्रीला मळ्यामध्ये वसल्या गेलो होतो, आता घरला निघालोय. मळ्यात गेलतास का त्या जिजाच्या घराकडे गेलतास? खरं सांग, कशाला गेलता जिजाकडे? त्या श्रीहरीला मारलं बिरलं नाहीस ना? अहो साहेब, रानात असं विनाकारण मारहाण करणाऱ्यातला अजिबात नाहीये बघा. करायची बी नाही. पैलवान, तू त्या जिजा आणि श्रीहरीच्या संसारात घुसायचं नाही, लांबच राहायचं, नाहीतर परिणाम लय वाईट होतील. काय बोलायला साहेब, आता मी माझी जमीन बी कसायची नाही काय? अरे आम्ही काय अडवलंय तुला तुझी जमीन कसायला? पण त्या श्रीहरीच्या केसाला जरी धक्का लावलास तर याद राख काय. जा आता. येऊ काय? चला. एक मिनिट. हे काय काय? अरे ही जखम कसली, पट्टी कसली बांधल्यास? काय मारामारी केली नाहीस ना? श्रीहरीला मारलं बिरलंस काय? त्याच्या मी कशाला असलं काय करू? वय साहेब, रानादा असलं काही करणाऱ्यातला नाही आहे बघा.
1,00,000% गॅरंटी, 1,00,000% गॅरंटी आहे. तर ही जखम काय आबाळातनं पडली वय? खरं सांग ए पैलवान, खरंच तू मारामारी केलीस का काय? ही जखम कशी काय झाली तुला? हो ते काय झालं माहितीये काय, तुम्हाला सांगितलं की नाही मी ते रातच्याला काल वसल्या गेलो होतो मळ्यामध्ये. अहो ते नांगरायचं होतं म्हणून वसल्या गेलो होतो. ते नांगराचा फळा दिसला नाही, तो लागला. रातच्याला नांगरत होता? रातच्याला कोण नांगरतोय वय? तर रातच्याला अंधार असतो का नाही, तेव्हा अंधारामध्ये तो नांगराचा फळा दिसला नाही, तो लागला. बरं चला येऊ का आता? चला. ए इकडे तिसरी हरी कुठं आहे? असेल की त्याच्या बायकोच्या घरात. राणादा, म्हणजे तू मान्य केलंस तर ती जिजाच श्रेयारीची बायको आहे म्हणून? अजिबात नाही, साहेबासनी तसं वाटतंय म्हणून म्हणलं. मुकुंद, मला तर वाटतंय यानं काहीतरी त्या श्रीहरीचं बरं वाईट केलंय बरं, आणि झटापटी त्याच्या हाताला जखम झाल्यात. नाही साहेब, राणादा खोटं बोलणारातला नाही आहे बघा. आता जिजाकडे गेल्यावर कळलंच कोण खरं कोण खोटं. पैलवान, आता आम्ही तडक जातोय जिजाकडे. इथं सगळं नीट असेल तर ठीक, नाहीतर तुझं काही खरं नाही बघ. अहो साहेब, बघायच्या आधीच राणादाला गुन्हेगार ठरवणं बरोबर नाही बघा. अहो आपलं पुस्तक तसं नाही सांगत. ते बघूया की श्रीहरीच्या केसाला जरी धक्का लावला असेल यानं, तर मग याला अख्ख्या कायद्याचं पुस्तक वाचून दाखवूया. काय मुकुंद, चल चल लवकर बघूया, तिथं गेल्यावर कळेलच. चल चल चल. अरे उचल की मर्दा फोन लवकर. राणा बोल की. हॅलो बरकत, अरे ते पोलीस आहेत का नाही, ते जिजाच्या झोपड्याकडे यायला निघालेत बघ. अरे बाबा, तो श्रीहरी नीट आहे का नाही ते बघायला येतात तिकडं. अरे पर त्याला तर आपण इथं ठेवला की. अरे तेच सर मर्दा. अरे बघ पोलिसांनी डाऊट आलाय मी त्याला मारले म्हणून. आता श्रीहरी त्यासनी दिसला नाही तर वाट लागणार बघ. बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. हा वय वय काय ते कर बाबा. चल ठेवतो. भाऊजी, अहो याला इकडे कसं आणलं परत? वहिनी पोलीस इकडे तपासायला यायल्यात. तू इथं दिसला पाहिजे ना. वय राणाचा मला फोन आलता, तू जर इथं दिसला नाही तर पोलीस आणायला धरून येतील म्हणून आणला त्याला इकडं. बरं. वय बरकत भाऊजी, हा असं का दिसतोय? अहो त्याला मी जनावरांचं औषध घातलंय. होय, आता हे इथं पोलिसांनी दिसला बी पाहिजे आणि त्यांच्या समोर बोला नसला पाहिजे म्हणून घातलं औषध. मला त्यावेळेला काय सुचलत नाही, मग घातलं औषध. आता हे 5-7 तास तरी उठत नाही बघा, अर्धवट गुंगीतच राहतोय. भाऊजी, चुकून पोलिसांसमोर काही बोलला तर? नाही हो, त्या औषधाचा इफेक्ट लय भारी आहे, नाही उठत. पण मला काय वाटतंय, आपण याला पोलिसांसमोर नेणं टाळूया. अगदीच जर का नाईलाज झाला ना तरच नेऊया. होय तसंच करूया. पोलीस येऊन गेल्यात की परत याला तिथून नेऊन टाकतो आणि राऊंडात घेतो. हा भाऊजी, हा भारी आहे बरं का तुम्ही. पहिल्यापासूनच. श्रीहरी